Hello everyone, welcome to Arvi Sir's English. So students, in this video we are going to see 9th standard semi-English poem What is Success. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण What is Success ही 9th standard semi-English poem बघणार आहोत. Let's get started. What is success? What is success चा अर्थ काय होतो की यश म्हणजे काय? To laugh often and much. To win the respect of intelligent people and the affection of children, to earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friend. पोएट म्हणतात की व्हॉट इज सक्सेस म्हणजे यश म्हणजे काय. टू लाफ ऑफन अँड मच, काही लोकांसाठी यश म्हणजे काय आहे की हसणे, नेहमी हसत राहणे म्हणजे नेहमी आनंदी राहणे, खुश राहणे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, तर काही लोकांसाठी इंटेलिजंट पीपल म्हणजे विद्वान लोक जे आहेत, इंटेलिजंट लोक जे आहेत त्यांच्याकडून रिस्पेक्ट मिळवणे, मान सन्मान मिळवणे हे काही लोकांसाठी यश आहे. तर काहींसाठी अफेक्शन ऑफ चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांचं प्रेम मिळवणे हे यश आहे. टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. ऑनेस्ट क्रिटिक म्हणजे जे प्रामाणिक असे टीकाकार आहेत त्यांच्याकडून ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक मिळवणे हे काही लोकांसाठी यश आहे. तर काही लोकांसाठी एन्ड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड, जे खोटे मित्र आहेत, जे धोकेबाज दगाबाज मित्र आहेत त्यांच्याकडून विश्वासघात सहन करणे, एन्ड्युअर करणे, त्यांचा बिट्रेयल म्हणजे विश्वासघात सहन करणे हे काही लोकांसाठी यश आहे. तर काही लोकांसाठी बघा, टू ॲप्रिशिएट द ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच और रिडीम सोशल कंडिशन. तर काही लोकांसाठी टू ॲप्रिशिएट ब्युटी, इतरांमधली सुंदरता बघणे हे काही लोकांसाठी यश आहे. तर टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, तर इतरांमधलं काहीतरी चांगलं शोधणे हे काही लोकांसाठी यश आहे. टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, हे जग जेव्हा आपण सोडून जाऊ तेव्हा अजून चांगलं करून जाणे. वेदर बाय हेल्दी चाइल्ड, एखादं सुदृढ मूल वाढवून म्हणजे एक चांगला नागरिक घडवून. अ गार्डन पॅच, किंवा एखादं छोटंसं गार्डन, एखादा छोटासा बगीचा बनवून जो इतरांना आनंद देईल. और रिडीम सोशल कंडिशन, किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा करून जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ म्हणजे हे जग अजून सुंदर करून जाऊ हे काही लोकांसाठी यश आहे. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीदेड इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड, दिस इज टू हॅव सक्सिडेड. तर काहींसाठी यश म्हणजे काय, तर त्यांच्यामुळे इवन वन लाईफ म्हणजे एकतरी जीवन, एकतरी व्यक्ती हॅज ब्रीदेड इझियर, ज्याचं जीवन सुसह्य झालं तुमच्यामुळे, बिकॉज यू हॅव लिव्ड, तुम्ही जिवंत होते किंवा तुमच्या आयुष्यामुळे, तुमच्यामुळे एका तरी माणसाचं आयुष्य सुसह्य झालं असेल तर याचा अर्थ दिस इज टू हॅव सक्सिडेड, तुम्ही जीवनात यशस्वी झाला आहात असं पोएट इथं आपल्याला सांगतात. म्हणजे पोएट पोएममधून आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न करत आहेत की प्रत्येकासाठी यशस्वी होण्याची व्याख्या ही वेगवेगळी आहे. आपल्यामुळे जर कोणाचं तरी काहीही भलं झालेलं असेल याचा अर्थ आपलं जीवन हे सार्थक झालं, यशस्वी झालं असं आपण म्हणू, असं पोएट इथे सांगतात. तर मित्रांनो, आय होप सर्वांना ही पोएम खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. Till then, take care. Goodbye.